रामकृष्ण हरी मंडळी. तर मी आज शेतात जाणार आहे. संध्याकाळची लाईट असल्यामुळे पाणी गव्हाला चालू करायचं आहे. बघू शकता इथं चिकनचं सामान घेतलेलं आहे. हळद घेतलेली आहे एका डब्यात. हळद, मीठ, कोथिंबीर, लसूण, अद्रक कांडून पण घेतलंय आणि येसूर घेतलाय. परत धन्याची पावडर घेतली, सुहाना मसाला, घरकुल मसाला, सगळे मसाले एकत्र करून घेतल्यात. आणि ह्या पुडीमध्ये खोबरं घेतलेलं आहे, 2 कांदे घेतलेत, चिकन पण घेतलेलं आहे. चिकन शिजवायला पातेलं घेतलंय. स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे चिकन मी. आणि चिकन बनवण्यासाठी तेल घेतलेलं आहे. स्वच्छ असं धुवून घेतलंय चिकन. आणि 4-5 भाकरी पण बनवून घेतल्यात घरीच. शेतात पीठ सगळं सराजम न्यावं लागल म्हणून घरीच 4-5 भाकरी बनवून घेतल्यात. बघू शकता भाकरी कसल्या झाल्यात. कडक अशा भाकरी बनवलेल्या आहेत. शेतात गेल्यानंतर चूल पेटवली, त्याच्यावर भगुनं ठेवलं, तेल टाकलं. तेल तापल्यानंतर कांदा तळून घेणार आहे. कांदा लाल होऊ देणार आहे. आणि घरून कांडून आणलेलं लसूण, अद्रक आहे, कोथिंबीर आहे. चिकनला हळद, मीठ लावून ठेवलेलं आहे. आणि रात्री भाजी दाखवणं झालं नाही म्हणून मी सकाळी भाजी गरम करताना दाखवत आहे. लाऊला भूक लागली होती म्हणून ती म्हणत होती मऊ मऊ पीस दे, म्हणून मी तिला मऊ मऊ पीस देत होते. हाडकाचा पीस एक गेला तर काढून घे म्हणली तिनं. नको मला म्हणून मी काढला. आणि लावण्यानं आज कोळशानं दात घासलेले आहेत शेतात असल्यामुळं. पाणी गव्हाला देत देत रातभर इथं खोडं पेटवून ठेवलेली आहेत. सरपण बघू शकता मोठे मोठे खोडं घातलेले आहेत गरमीसाठी, थंडी वाजते म्हणून. बघता बघता रात्रीची सकाळ झाली. बघू शकता. शुभ सकाळ सर्वांना. गव्हाला पाणी चालू आहे. कुठं भिजला रात्री, कुठं नाही भिजला म्हणून बघत आहेत. बघू शकता छान असा गहू भिजलेला आहे. नक्की कमेंट करून सांगा गहू कसा आलेला आहे ते. पाणी चालू आहे गव्हाला. बघू शकता इथून पाईपलाईनीनं पाणी देत आहोत. आणि रात्रीची सकाळ झाली पाणी देत देत. व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईबर करा. ह्यांनी आहेत बघू शकता. पाणी खाली कुठवर गेलंय ते बघायला गेलेत. पाणी पण चालू आहे. सकाळी 9 वाजता लाईट जाते, रात्री 1 वाजता लाईट येते आणि सकाळी 9 वाजता जाते. बघू शकता गहू कसा आलेला आहे ते नक्की कमेंट करून सांगा मला. थोड्या वेळ लाईट असल्यामुळं पाणी चालू आहे. चुलीवर रात्री चूल पेटवलेली होती. गरम करायला पातेलं ठेवलेलं आहे चिकन गरम होण्यासाठी. घरी आल्यानंतर सकाळी झाडझूड केली आणि झाडावरती आळ्या दिसत होत्या म्हणून मी झाडाशी फडकत होते जेणेकरून आळ्या पडाव्या झाडावरल्या खाली. मोठ्या मोठ्या आळ्या आहेत
आणि इथं चिमणीने घर केलेलं आहे, त्याचं कोपा केलेला आहे. बघू शकता इथं कोपा आहे. आणि चक्कूच्या झाडाला पण बुरशी लागलेली आहे. बारीक बारीक असं मवा पडतो ना, तसं पडलेलं आहे. म्हणून मी तिकडं झाडत आहे. म्हणजे असं पानं फडकत आहे. आणि आंब्याचं झाड खूपच वाकडं झालंय, त्याला मी टेकन लावणार आहे. ओढून असं पलीकडे त्या सीताफळाच्या झाडाला बांधणार आहे. कढीपत्त्याचं झाड किती छान असं दाट असं आलेलं आहे, बघू शकता. मला तर खूप कढीपत्त्याचं झाड आवडलंय, खूप छान फुटलेलं आहे. मी कोंबड्याचा खात टाकलेला आहे त्याला, आणि गुळाचं पाणी टाकलेलं आहे कढीपत्त्याच्या झाडाला, बघू शकता. मग फुलाचं झाड मी कापलं होतं पाठीमागे, तेव्हा खूप मोठं झालं होतं झाड, फुटतंय अजून म्हणून मी कापून टाकलं. फुटलेलं आहे छानपैकी झाड. आणि सीताफळाचं पण झाड खूप छान फुटले, ते मोठे मोठे चक्कू दिसायलेत आता झाडाला, बघू शकता. कळ्या पण आलेल्या आहेत चक्कूच्या झाडाला. हो का, बघा किती मोठे मोठे चक्कू आलेत. आणि झाड पण छोटंसंच आहे. कोणाकोणाला चक्कू आवडतात ते नक्की कमेंट करून सांगा. आणि काही दिवसापूर्वी मी सीताफळाचं झाड कापलं होतं. सीताफळाचं झाड हो का छान असं फुटलेलं आहे, बघू शकता. आणि फुलाचं झाड पण मी बांधून ठेवले, खूप सारं पसरलं होतं म्हणून, बघू शकता. आणि हे आहे पेरूचं झाड. आणि मी माझ्या मैत्रिणीच्या इथून मी कोरफड आणली होती, लावली कोरफड, बघू शकता. आणि हे झाड कोंबड्याने खाल्लंय.